येस. सो नेक्स्ट आहे डेबिट कार्ड वर्सेस क्रेडिट कार्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेमध्ये अकाउंट काढायला जातात, डेफिनेटली स्टार्टिंगला तुम्हाला सेव्हिंग अकाउंटच काढावं लागेल, कारण की बिझनेस आणि सॅलरी अकाउंट हे वेगळ्या पर्पजसाठी यूज होतं. सो सेव्हिंग अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला पासबुक भेटते. पासबुक सोबत तुम्हाला चेक येतो. चेक जो आहे तो तुम्ही फॉर्म भरताना जर इन्क्लूड केला असेल की मला चेकची रिक्वायरमेंट पण आहे, तर चेक तुम्हाला 15 दिवसात तुमच्या घरी येतो, जो पण तुम्ही ऍड्रेस दिलेला आहे. तर बेसिकली अकाउंट ओपनिंग करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे? तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड. आता पॅन कार्ड सगळ्या बँकिंग सिस्टीमने कंपल्सरी मॅन्डेटरी केलेलं आहे की तुम्हाला पॅन कार्ड मॅन्डेटरी आहे फॉर युअर ओपनिंग युअर बँक अकाउंट, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला पासपोर्ट फोटो साईज लागणार आहे आणि अ, आधार. ओके, येस, आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या बेसिसवर तुमचं अकाउंट ओपनिंग होऊन जाते, राईट. त्याच्यानंतर अकाउंट ओपनिंग झाल्यानंतर तुम्हाला एक डेबिट कार्ड प्रोव्हाइड केला जातो. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. डेबिट कार्डमध्ये काय होते की युजेस युअर ओन बँक बॅलन्स, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा स्वतःचा पैसा असतो, तर तो डेबिट कार्ड थ्रू तुम्ही यूज करू शकतात. याच्यामध्ये नो बॉरोइंग इन्व्हॉल्व, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणाकडून पैसे घेऊ शकत नाही, म्हणजे कोणाकडून बॉरो करू शकत नाही. एक्झाम्पल द्यायचं झालं तर अकाउंट बॅलन्स तुमचं जर 5,000 आहे, यू कॅन स्पेंड अप टू 5,000. त्याच्यावरती तुम्ही पे करू शकतात का, म्हणजे विड्रॉ करू शकतात का, स्पेंड करू शकतात का? नाही, कारण की तुमची लिमिट जी आहे ती 5,000ची आहे. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जेवढा पैसा असेल तेवढा तुम्ही डेबिट कार्ड थ्रू काढू शकतात किंवा स्पेंड करू खर्च करू शकतात, राईट. त्याच्यानंतर ओके, सो इथं थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे रायटिंगसाठी. सो डेबिट कार्ड नसतं, इथं क्रेडिट क्रेडिट कार्ड आहे. सो युजेस युअर ओन बँक बॅलन्स, नो बॉरिंग इन्व्हॉल्व. आय थिंक सेम झालेलं आहे. ओके. सो मी क्रेडिट कार्डचं एक्सप्लेन करतो. सो क्रेडिट कार्ड जे आहे डेबिट कार्डच्या विरुद्ध आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाते की तुम्हाला बॉरोईंगसाठी काहीतरी अमाऊंट दिले जाते क्रेडिट कार्ड म्हणून, ॲज अ 40,000 50,000 बेस्ड ऑन युअर सॅलरी. आता क्रेडिट कार्ड प्रत्येकाला भेटतो का? क्रेडिट कार्ड प्रत्येकाला भेटत नाही. ज्यांचं बिझनेस अकाउंट असेल, सॅलरी अकाउंट असेल, सॅलरीज पर्सन असेल, तर त्याला ते क्रेडिट कार्ड भेटते. तर क्रेडिट कार्ड आपण कशासाठी यूज करतो? जेव्हा आपल्याला पैसे कोणाकडून तरी घ्यायचे असतात, म्हणजे क्रेडिट कार्ड जे आहेत ते ॲज अ बेस ऑन युअर परफॉर्मन्स, म्हणजे तुमचा जो सॅलरीचा सॅलरीज असेल, सपोज एखाद्याला जर 1,00,000 सॅलरी असेल तर त्या बेसिसवर ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला क्रेडिट कार्डची अमाऊंट ऑफर केली जाते. सपोज एखाद्याला 40,000ची अमाऊंट तिथं क्रेडिट म्हणून वापरली जाते. तर क्रेडिट कार्ड आपण कशासाठी यूज करतो? मोस्टली आपल्याला काहीतरी परचेस करायचं असेल, मोबाईल परचेस करायचा असेल किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला परचेस करायची असतील, तर तेव्हा आपण क्रेडिट कार्ड यूज करतो, कारण की क्रेडिट कार्डवर ऑफर प्रोव्हाइड केल्या जातात, राईट. 5% ऑफर आहे. जर तुमचं जर ICICI बँकचं क्रेडिट कार्ड असेल किंवा HDFC बँकचं क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला तिथे ऑफर प्रोव्हाइड केली जाते की 5% तुम्हाला त्या गोष्टी जर तुम्ही परचेस केल्या तर तुम्हाला तिथे ऑफर भेटेल, राईट. तर हा डिफरन्स आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमध्ये. सो क्रेडिट कार्ड जेव्हा तुम्ही पैसे यूज करतात तेव्हा ते तुम्हाला पे पण करायचे असतात, कारण की क्रेडिट कार्डचे पैसे जर तुम्ही त्या 45 डेजमध्ये, काही काही 30 डेजचा ड्युरेशन असतो, काही काही 45 डेजचा ड्युरेशन असतो. आणि क्रेडिट कार्डची अमाऊंट जेव्हा तुम्ही यूज करतात तेव्हा तुम्ही ते EMI मध्ये पण कन्वर्ट करू शकतात, राईट. सपोज जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्रेडिट कार्ड जर 40,000 असेल लिमिट त्याची, आणि तुम्ही जर 20,000 त्याच्यातले यूज केले, जेव्हा तुम्ही 20,000 यूज केले, तर त्याची एक टाइम लिमिट असते की 20,000 तुम्हाला त्या पर्टिक्युलर डेटपर्यंत ते भरायचे आहेत. म्हणजे ॲटलिस्ट 45 डेजचा तो ड्युरेशन असतो. जर 45 डेजच्या पहिले तुम्ही जर ते अमाऊंट भरली नाही, राईट, तर त्याच्यानंतर बँक काय करते, तुम्हाला त्याच्यावर 16%चा चार्ज लावते. आणि तो जो चार्ज आहे, जर तुम्ही जोपर्यंत भरत राहणार नाही तोपर्यंत तो वाढत जातो. आणि क्रेडिट कार्ड ही अशी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट क्रेडिट कार्डचा असतो, जर तुम्ही ते पैसे प्रॉपर भरले नाहीत तर, राईट. कारण की जे क्रेडिट कार्ड यूज करत असतील त्यांना माहिती असेल, राईट, की क्रेडिट कार्ड यूज करणं किती
डेंजरस आहेत. म्हणजे जर तुम्ही ते पैसे भरू शकला नाहीत तर ॲज अ 90% लोक क्रेडिट कार्डचं इंटरेस्ट भरतात. 90%. राईट. 1 लाखावर माझा एक फ्रेंड आहे, तो अराउंड 65,000 त्यांनी भरले होते 1 लाखावर. 65,000. ते पण फक्त त्यांनी 1 महिना यूज केला होता. त्याला ते रिपे करता आले नाही आणि त्याचा जो इंटरेस्ट गेला होता तो 65,000 वर गेला होता. सो क्रेडिट कार्ड आपले पैसे पण वाचू शकतो, पण आपल्या खिशातून पैसे पण जाऊ शकतात जर आपण त्याचा प्रॉपर यूज केला नाही तर. राईट. कारण की क्रेडिट कार्डमुळे काय होते की मोबाईलवर तुम्हाला आता मोबाईल शॉपिंगमध्ये जरी गेले, तुमच्याकडे जर तेवढे पैसे नसतील तर दुकानदार तेव्हाच म्हणतो की तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहेत का, किंवा तुम्हाला मी याचं लोन करून देतो. म्हणजे कोणते तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ते घेतात किंवा SBIचं लोन तुम्हाला क्रेडिट कार्डवर करून देतात. तर कोणीही तुम्हाला विचारते, जर छोट्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक वस्तू जेव्हा तुम्ही घ्यायला जाता तर तिथे क्रेडिट कार्ड यूज होते. जसं फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, AC असेल. राईट. तर तिथे क्रेडिट कार्ड मोस्टली यूज केलं जाते. जर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर मोस्टली क्रेडिट कार्ड जास्त यूज केलं जाते, कारण की तिथे तुम्हाला डिस्काउंट ऑफर केला जातो. 5%, 10%, 15%. राईट. आणि EMI मध्ये ते कन्वर्ट केल्या जाते, जेणेकरून तिथे स्मॉल EMI असतो. तर बेसिकली जे आयफोन्स घेतात, आजच्या यंग जनरेशनमध्ये आयफोनचा थोडा क्रेज आहे, तर आयफोन जॉब लागल्या लागल्या त्यांना आयफोन घ्यायची गरज असते. म्हणजे 1 लाख रुपये पेमेंट आहे आणि ते 1.5-2 लाखाचा आयफोन घेतात ऑन द बेसिस ऑफ EMI, ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट कार्ड. पण ते जर त्यांना भरता नाही आलं तर हेच क्रेडिट कार्डचा जो आयफोन त्यांनी घेतलेला आहे 1.5 लाखाचा, तो 4 लाख 5 लाख पर्यंत पण जाऊ शकते. राईट. सो डिफरन्स समजला डेबिट कार्ड वर्सेस क्रेडिट कार्ड. जेव्हा तुम्ही जॉबला लागाल तर डेफिनेटली तुम्हाला क्रेडिट कार्डची पण ऑफर दिल्या जाईल, कारण की तुम्ही जेव्हा बँक अकाउंट ओपन करसाल, जेव्हा तुमच्याकडे सॅलरी क्रेडिट होईल, तर डेफिनेटली बँकेकडून तुम्हाला किंवा जे बँकेचे ब्रोकर असतात तुम्हाला तिथून कॉल येईल की वी आर ऑफरिंग युअर क्रेडिट कार्ड ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट. तर पहिले काय असायचं की क्रेडिट कार्ड जेव्हा नवीन नवीन आले होते तेव्हा ते चार्ज करायचे. म्हणजे वर्षाचे ते काहीतरी 1,000-1,200 रुपये चार्ज करायचे. पण आता क्रेडिट कार्ड जे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला दिलं जाते, त्याच्यावर कोणताही चार्जेस वगैरे नसते. राईट. तर या गोष्टी आहेत. सर याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे? ओके. देन नेक्स्ट आहे UPI आणि डिजिटल पेमेंट. आता सगळेजण आपण अवेअर असाल की फोनपे आहे, गुगल पे आहे, त्याच्यानंतर पेटीएम आहे. दीज आर ऑल डिजिटल पेमेंट्स. म्हणजे याच्या थ्रू आपण काय करू शकतो, अ, आपण पैशाची देवाणघेवाण करू शकतो. म्हणजे पैसे आपण आपल्या फ्रेंड्सला किंवा आपल्याला काही विकत घ्यायचं असेल तर तिथे आपण UPIचा उपयोग करून तिथे आपण पेमेंट करू शकतो. सो याच्यामध्ये अ, काय काय यूज होते. सो पॉप्युलर ॲप्स कोणते आहे? गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे. राईट. सो सिम्पल याची डेफिनेशन जी आहे, व्हॉट इज UPI? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आपण याला काय म्हणतो? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. अलाउ इन्स्टंट मनी ट्रान्सफर थ्रू मोबाईल ॲप्स. म्हणजे जे पण तुमचे मोबाईल्स ॲप असतील त्याच्या थ्रू इन्स्टन्स मनी ट्रान्सफरसाठी आपण हे UPI पेमेंट यूज करतो. तर याच्यामध्ये आपण मोस्टली तर फोनपे यूज करतो किंवा गुगल पे यूज करतो. जेव्हा फर्स्ट टाइम हे गुगल पे आणि फोनपे आले होते तर त्यांनी प्रमोशनसाठी तेव्हा ₹50चा बोनस भेटत होता. जेव्हा आय थिंक 2015-16 मध्ये गुगल पे फोनपे आले होते, त्या टायमाला मी गुगल पे यूज करायचो. तर तेव्हा जेव्हा गुगल पे तुम्ही डाउनलोड केलं, तुम्ही जर रेफर केलं दुसऱ्याला, तर तेव्हा किंवा ₹50 जर ट्रान्सफर केले तर तुम्हाला काहीतरी 20 ते 30 रुपये त्याचा बेनिफिट भेटायचा. म्हणजे त्याच्यावर एक स्क्रॅच कोड यायचा आणि ते स्क्रॅच कोड जर तुम्ही स्क्रॅच केला तर त्याच्यावरती तुम्हाला काही ना काही बेनिफिट भेटायचे, म्हणजे काहीतरी डिस्काउंट भेटायचा किंवा तुम्हाला 10-20 रुपयाचा तिथे फायदा व्हायचा. तर दॅट इज कॉल्ड एज अ प्रमोशन स्ट्रॅटेजी. म्हणजे तेव्हा गुगल पे, फोनपे आणि पेटीएमने तेव्हा ती प्रमोशन स्ट्रॅटेजी आणली होती, जेणेकरून त्या ऑफर थ्रू त्यांचे जे डिजिटल पेमेंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. स्टार्टिंगला गुगल पे, फोनपे मध्ये खूप प्रॉब्लेम्स आले. म्हणजे जेव्हा आपण पेमेंट करायचो किंवा पेमेंट दुसऱ्याला पोहोचायचं नाही, राईट, इथून पैसे कटून जायचे पण दुसऱ्याच्या अकाउंटला यायचे नाही. तर आता त्यांनी फार सुरळीत केलेलं आहे, म्हणजे भरपूर त्याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे.
ऑफकोर्स इनिशियल लेवलला असताना काही ना काही ऑब्स्टॅकल येतच राहतात, पण आता आपण पाहू शकतो की मोस्टली क्वचित त्या गोष्टी घडत असतील की एखाद्याचं पेमेंट दुसऱ्याला गेलं नाही. आणि पहिले जेव्हा स्टार्टिंगला आलं होतं, जेव्हा तुम्ही पैसे ट्रान्सफर करायचे आणि एखाद्याच्या अकाउंटला आले नाही, तेव्हा तुम्हाला एक रिक्वेस्ट रेस करावी लागत होती आणि ते 2-3 दिवसानंतर तुमचे पेमेंट तुमच्या अकाउंटला वापस येत होतं. राईट. आणि त्याच्यामध्येही त्यांनी ऑप्शन काय ठेवलं होतं, ते तुमच्या बँक अकाउंटला येणार नाही, तर फोनपेचं जे त्यांचं अकाउंट होतं, म्हणजे त्यांचं एक आता तुम्ही वरती पाहिलं जर ॲमेझॉन पे अकाउंट असते, राईट, ते तुमच्या अकाउंटला येत नाही, तर ते त्यांचं जे सेव्हिंग अकाउंट असते तिथे ते जमा होतात, राईट, ॲज अ बोनसच्या याच्यामध्ये. तर तेव्हा फोनपे जेव्हा यूज करायचे, जेव्हा पेमेंट दुसऱ्याला पोहोचायचं नाही आणि आपल्या अकाउंटमधून ते पैसे काढल्यानंतर जेव्हा आपण रिक्वेस्ट टाकली, तर ते आपल्याला 4-5 दिवसानंतर त्यांच्या फोनपे बॅलन्समध्ये यायचं. म्हणजे तुमच्या अकाउंटला नाही यायचं, ते फोनपे बॅलन्समध्ये यायचं आणि ते फोनपे बॅलन्स तुम्ही नंतर तुम्ही काही गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा कुठेतरी स्पेंड करण्यासाठी ते यूज करू शकत होते. तर दिस इज कॉल्ड एज ऑल स्ट्रॅटेजी. म्हणजे अ, एखादं प्रोडक्ट जर लॉन्च करायचं असेल तर लोक म्हणजे ते स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही लोकांना कसे इंटरॅक्ट करू शकतात किंवा एंगेज कसे करू शकतात, ते आपण यातून म्हणजे आपल्याला त्यातून शिकायला भेटते. जेव्हा पेटीएमचं पण सेम होतं. पेटीएम जेव्हा तुम्ही मोबाईल रिचार्ज करायचे, राईट, मोबाईल रिचार्ज केल्यानंतर सपोज जर पेमेंट जर डन झालं नाही किंवा मोबाईल रिचार्ज सक्सेसफुल झाला नाही, तर ते त्यांच्या पेटीएम वॅलेटला यायचे. दॅट इज कॉल्ड अ वॅलेट. असं ते टर्म विसरलो होतो मी. तुम्ही पाहिलं असेल, फोनपे वॉलेट आहे, गुगल पे वॉलेट आहे, पेटीएम वॉलेट आहे, राईट. तर त्या वॉलेटमध्ये जर आपण पैसे ठेवले म्हणजे खर्चाचे, जर सपोज 2-3 हजार रुपये, तर त्या वॉलेटमधून तुम्ही दुसऱ्याला पेमेंट करू शकत होते, जेणेकरून तुमचा तिथे जो जो वॉलेटचा जो अमाऊंट आहे त्याच्यावर तुम्हाला काहीतरी डिस्काउंट भेटायचं. ॲटलिस्ट 2015-2016ची गोष्टी आहे, राईट. सर, या फॅसिलिटीज युपीआय पेमेंट जे आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. सो याचं बेनिफिट आहे इन्स्टंट ट्रान्सफर. तुम्ही कोणत्याही दुकानात गेले, फोनपे वगैरे केला, तुम्हाला 10-20 रुपयाची वस्तू ही आता विकत घ्यायची असेल तर तुम्ही डेफिनेटली युपीआय थ्रू पेमेंट करून तुम्ही ते करू शकता. नंतर 24/7 अवेलेबिलिटी असते, इझी पेमेंट आहे, नो नीड फॉर कॅश, तुम्हाला कॅश ठेवायची गरज नाहीये. पण याचा ड्रॉबॅक काय झालेला आहे की युपीआय मुळे आपला खर्च वाढलेला आहे. कारण की तुम्ही पाहत असाल की कॅश ठेवायची गरज नाहीये. जेव्हा पैसे खिशात नसतात तेव्हा आपली स्पेंडिंग कमी होते, राईट. पण आता काय झालेलं आहे की युपीआय आल्यानंतर मोबाईल काढला, काही वस्तू घ्यायची असेल, डायरेक्ट ट्रान्सफर केला, ती गोष्ट आपण विकत घेऊ शकतो. याच्यामुळे आपली स्पेंडिंग जास्त वाढलेली आहे, राईट. तर आपल्याला पण युपीआयचं जे आहे यूज जो आहे तो कमीत कमी करायचा आहे. जर एखादं अर्जंट काम असेल तेव्हाच आपण उपयोग करू शकतो. अदरवाईज आपण जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं भाजीपाला विकत घेणे, काही छोट्या किराणा वगैरे आणले, म्हणजे 10,000 पर्यंत, 15,000 पर्यंत ज्या वस्तू आहेत त्या आपण ॲज अ कॅश व्यवहार केलेलाच बरं असते. कारण की त्याच्यामुळे आपल्याला समजते की आपलं स्पेंड किती होते. अदरवाईज युपीआय जर तुम्ही वापरत गेला तर तुम्हाला समजणार नाही की तुमचं स्पेंडिंग किती जाते. ट्रॅक ठेवायला थोडं डिफिकल्ट जाते. पण येस, युपीआय पेमेंट म्हणजे डिजिटली आपण डिजिटल वर्ल्डमध्ये आहोत, तर त्याचा उपयोग करणे फार गरजेचं आहे. पण कोणत्या उपयोगासाठी आपण ते यूज करायला पाहिजे ते पण आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे, राईट. जो व्यवहार आहे मोस्टली तुम्ही कॅशमध्येच करा. युपीआयचं ऑप्शन म्हणजे युपीआयचं जे यूज आहे तुम्ही कमीत कमी करू शकता. सो डिजिटल पेमेंट सेफ्टी, आपण याच्यामध्ये सेफ्टीचा विषय असतो. कारण की जेव्हा तुम्ही फोनपेवरती एखाद्याचा नंबर टाकता, सपोज तुमचा फ्रेंड असेल, राईट, त्या फ्रेंडला तुम्हाला 2,000 रुपये पाठवायचे आहेत, राईट. त्याचा नंबर समथिंग काय असेल, पण ॲट द एंड ऑफ तुम्ही नंबर टाकताना काय केलं, अ, तुम्ही चुकीचा नंबर टाकला आणि तो जो पेमेंट आहे ते दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला चाललं गेलं, राईट. तर याच्यामध्ये चुकी कोणाची आहे? चुकी आपलीच आहे. कारण की आपण तो नंबर व्हेरीफाय केला नाही, नाव व्हेरीफाय केलं नाही, राईट, की खरंच त्याला ते चालले आहेत की नाही. आपण
1 रुपया टाकून म्हणजे जेव्हा आपण मोठी अमाऊंट जेव्हा ट्रान्सफर करतो तर डेफिनेटली तेव्हा आपण समोरच्याला प्रॉपर नंबर घ्यायला पाहिजे, त्याला नाव विचारायला पाहिजे की हाच नंबर आहे की नाही, किंवा त्याचं नाव मॅच होते की नाही. त्याला 1 रुपया टाकून आपण कन्फर्म करू शकतो की पैसे तुला म्हणजे तुझ्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहे का पहा, मी 1 रुपया टाकलेला आहे. राईट. त्याच्यानंतर कन्फर्मेशन भेटल्यानंतर तुम्ही ते ट्रान्झॅक्शन करू शकता, जसं 15-20 हजारचं ट्रान्झॅक्शन असेल. राईट. युपीआय पेमेंटमध्ये पण थोडं ट्रान्झॅक्शन लिमिट असते, कोणाकोणाला ॲट अ टाइम 25,000 सेट करता येतात, किंवा ॲट अ टाइम आय थिंक तुम्ही 60-70 किंवा 1 लाखापर्यंत दिवसाचं तुम्ही युपीआयने पेमेंट करू शकता. पण त्याच्यावर बी लिमिट आहे. त्याच्यावरती तुम्ही 24 आवर्स पर्यंत तेवढेच अमाऊंट जी आहे ते ट्रान्सफर करू शकता. त्याच्यावरती जर तुमचं जर लिमिट जात असेल तर डेफिनेटली युपीआय पेमेंट ते अलाउ करत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे डिजिटल पेमेंट सेफ्टीसाठी, यूज स्ट्रॉंग पासवर्ड. तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचा आहे. व्हेरीफाय रेसिपियंट बिफोर पेमेंट. जसं मी आत्ता बोललो की जर चुकीचा नंबर टाकला आणि चुकीच्या माणसाला जर पैसे चालले गेले तर गॅरंटी नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला रिटर्न बॅक करेन म्हणून. राईट. ही सेम गोष्ट माझ्यासोबत घडलेली, पण समोरचा व्यक्ती ओळखीचा होता त्याच्यामुळे मला पैसे माझे वापस भेटले. त्याला 500 रुपये सेंड करायच्या ऐवजी माझ्याकडून 5,000 चालले गेले. राईट. मी पण थोड्या तरी कोणत्या तरी कामात होतो, काही गडबडीत मी 500च्या ऐवजी एक झिरो वाढून दिला आणि पेमेंट करून दिलं. नंतर मी माझं चेक केलं तर मला असं आढळलं की यार मी 500च्या ऐवजी 5,000 पाठवले. मग तुरंत त्याला फोन केला आणि त्यांनी पैसे ते बाकीचे जे आहेत ते रिटर्न पाठवले, कारण की तो ओळखीचा होता म्हणून. जर ओळखीचा नसता तर पैसे भेटले असते का? नाही. आणि एक इन्सिडेंट असाच झालेला. माझ्या वाईफच्या अकाउंटला 20,000 रुपये आलेले. कोणीतरी ते अननोन पर्सन होता, मे बी त्याच्याकडून तो नंबर वगैरे चुकला असेल. पण ॲज अ ह्युमन बिंग आम्ही ते त्याचे पैसे वापस पाठवले. राईट. सगळेच लोक तसे नसतात, कोणाला जर पैसे आले तर ते कधी वापस पाठवू शकले नसते. पण रिअल इन्सिडेंट सांगतोय की माझ्या वाईफच्या अकाउंटला अराउंड एक मागच्या वर्षीची गोष्ट आहे की अकाउंटला 20,000 रुपये आले. तर त्या माणसाचाही कॉल आला, समोरच्या व्यक्तीचा. तर त्याला बोललो की डोंट वरी, म्हणजे काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील. त्याचा तसा कॉल आला. त्याचं नाव व्हेरीफाय केलं. फर्स्टली त्याचं नाव व्हेरीफाय केलं की त्याच नावानं आले होते का, त्याचा नंबर विचारला, त्याच्यानंतरच त्याला ते पैसे त्याचे वापस आणि सेंड केले. राईट. त्याच्यानंतर अनेबल स्क्रीन लॉक, म्हणजे मोबाईल जर चोरीला वगैरे गेला किंवा काही गोष्टी झाल्या तर तुमचं अकाउंट जे आहे ते सेफ राहण्यासाठी तुम्हाला स्क्रीन लॉक ठेवणं फार गरजेचं आहे तुमच्या मोबाईलला. नंतर कीप बँकिंग ॲप अपडेटेड, म्हणजे तुमचं जे ॲप्स आहे, जे पण युपीआय तुम्ही यूज करता किंवा जे बँकिंग ॲप असेल ते त्याला नेहमी अपडेटेड ठेवायला पाहिजे. कारण की त्याच्यात काहीतरी नवीन फीचर्स ॲड होतात, काहीतरी फ्रॉडच्या ज्या रिलेटेड गोष्टी असतात ते अपडेट केलेले असतात. म्हणून जे बँकिंग ॲप्स आहे किंवा युपीआय ॲप्स आहेत ते नेहमी आपल्याला ॲज अ अप टू डेट सिस्टीम वाईज आपल्याला ठेवायला पाहिजे. तर आपल्याला कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहे, कोणाला पण अननोन पर्सनला ओ टी पी शेअर करायचा नाहीये. राईट. त्याच्यानंतर शेअर एटीएम पिन, कोणालाही एटीएम पिन तुमचा शेअर करायचा नाहीये. तुमचा युपीआय पिन असेल तो पण कोणाला शेअर करायचा नाहीये. राईट. कोणत्याही अननोन लिंकवर क्लिक करायचं नाहीये. जसं तुम्हाला एखाद्या वेळ मेसेज आला की युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ 2 लाख रुपीज, प्लीज क्लिक ऑन बिलो लिंक टू अप्रूव्ह इट, असे काही काही मेसेज येतात. राईट. तर त्या अशा अननोन लिंक्सला आपल्याला क्लिक करायचं नाहीये. कारण की काय होते की अशा आपण अननोन लिंकला क्लिक केलं तर आपल्या मोबाईलचा सगळा ॲक्सेस त्यांना भेटतो. भेटल्यानंतर तो आपल्या मोबाईलमधल्या सगळ्या गोष्टी रीड करू शकतो, तो ॲज अ मॉनिटर करू शकतो आपल्या मोबाईलला, जेणेकरून आपल्या अकाउंटमधले पैसे खाली येऊ शकतात. राईट. अशा गोष्टी झालेल्या आहेत, भरपूर वेळेस झालेल्या आहेत. सो बी कॉशियस की कोणत्याही अननोन लिंकला आपल्याला क्लिक करायचं नाहीये, कोणालाही आपलं युपीआय पिन शेअर करायचं नाहीये, कोणालाही आपलं एटीएम पिन शेअर करायचं नाहीये, आणि अननोन पर्सनला कोणालाही ओटीपी शेअर करायचा नाहीये. कारण की भरपूर फ्रॉड कॉल्स आपल्याला येतात. कोविडची गोष्ट सांगतो. कोविड जेव्हा लागला होता त्याच्या अराउंड एक 3-4 महिन्यांनी कॉल चालू झाले होते. लिटरली मला एक कॉल आलेला की तुमचं बँक अकाउंट बंद झालेलं आहे, तुम्हाला चालू करायचं आहे की नाही, नाहीतर तुमचे पैसे सगळे चालल्या जातील, मी एक ओटीपी पाठवलाय तो मला शेअर करा. राईट. म्हणजे असा एक फ्रॉड कॉल मला आलेला. तर मी त्याला जास्त काही एंटरटेन केलं नाही. त्याला क्लिअरली बोललो झालं तर चालते, मला काही प्रॉब्लेम नाही, आणि फोन कट केला.
कारण की दॅट कॉल्ड म्हणजे असे फ्रॉड कॉल्स तुम्हाला भरपूर येतील. काही असं इन्सिडेंट झाला, काही आलं तर असे कॉल्स भरपूर येतात. कारण की लोक अपॉर्च्युनिटी पाहत असतात आणि अशा अशा अपॉर्च्युनिटीमध्ये जर आपल्याला नॉलेज नसेल, आपण जर चुकून जर त्याला OTP शेअर केला तर आपलं अकाउंट तिथे खाली होऊ शकते. राईट. सो दॅट इज कॉल्ड डिजिटल पेमेंट सेफ्टी. सो इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे?